नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण सायन्सचा नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर आपण एलिमेंट्स विषयी माहिती घेऊ. आपण त्याच्यामध्ये दिलेले काही पॉइंट्स याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय तर एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनर ट्रायड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबल आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल. एवढे फंक्शन किंवा एवढे पॉइंट आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. तर सर्वप्रथम याच्यामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत जे की आपण 9वीच्या याच्यामध्ये आपण बघितले, 9वीच्या पुस्तकामध्ये आपण बघितलेत. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅटर हे आपण बघितले. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट, एलिमेंटचे टाइप्स, आणि व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ द मॅटर, आणि व्हॉट द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. हे आपण 9वीच्या याच्यामध्ये आपण शिकलो. तरी पण आपण याच्यावर थोडीशी काय करू, रिव्हिजन घेऊ. आता तुम्हाला विचारलं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅटर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅटर. मॅटरची डेफिनेशन आपण शिकलो. काय, इफ एनी ऑब्जेक्ट ऑक्युपाय बाय स्पेस, मास अँड व्हॉल्यूम आर कॉल्ड ॲज मॅटर. त्याला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो. ज्या वस्तूला वजन आहे, जी वस्तू जागा व्यापते, त्याला काय म्हणतात, मॅटर म्हणतात. मग हे मॅटर काय तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस. व्हॉट इज द टाइप ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. हे तीन काय आहेत, मॅटर आहेत. म्हणजे हवा सुद्धा एक प्रकारची काय आहे, मॅटर आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट. एलिमेंटचे टाइप्स कोणते तर आपण मागच्या याच्यात बघितले. टाइप्स ऑफ एलिमेंट, टाइप्स ऑफ एलिमेंट कोणकोणते एलिमेंट्स तर टाइप्स ऑफ एलिमेंट याच्यामध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, मेटोलॉइड्स, अशा प्रकारे हे काय आहे तर एलिमेंटचे काय आहेत, टाइप्स आहेत. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर. मॅटरचं सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल जर आपण म्हटलं तर तो काय आहे, ॲटम. मी हे पण लिहून दिलं होतं 9वीच्या याच्यामध्ये, 9वीच्या पुस्तकामध्ये आपण याच्याविषयी सुद्धा माहिती घेतली होती. तर स्मॉलेस्ट पार्टिकल जर म्हणलं तर ॲटम, ॲटम नंतर मॉलिक्यूल, मॉलिक्यूल नंतर एलिमेंट, एलिमेंट नंतर कंपाऊंड, आणि कंपाऊंड नंतर काय बनतात, सबस्टन्स बनतात. हे सुद्धा आपण बघितलं. कुठेतरी लिहून घ्या, मी जे बोलतोय ते कुठेतरी लिहून घ्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल, एलिमेंट्स आणि कंपाऊंड. आताच मी सांगितले, ॲटम पासून मॉलिक्यूल बनतात, मॉलिक्यूल पासून एलिमेंट बनतात, एलिमेंट पासून कंपाऊंड बनतात, आणि कंपाऊंड पासून सबस्टन्स बनतात. हे थोडं आपण पुढे बघणारच आहोत. तर ज्यावेळेस आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, एलिमेंटचं ज्यावेळेस आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असते त्यावेळेस याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट कशानुसार आपण क्लासिफिकेशन करतो एलिमेंट. एलिमेंटचे क्लासिफिकेशन हे त्याच्या प्रॉपर्टीवर, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजवर आपण काय करतो तर त्याचं क्लासिफिकेशन आपण करतो. आत्ताच्या याला किती एलिमेंट प्रेझेंट आहेत तर 118 एलिमेंट प्रेझेंट आहेत. आपण ते पिरियॉडिक टेबल जो आहे तो पिरियॉडिक टेबल पण याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स 118 होते. पण 18 सेंचुरी म्हणजे 18व्या शतकामध्ये फक्त आणि फक्त 30 एलिमेंट हे काय होते, प्रेझेंट होते. तर याच्यामध्ये तुम्हाला काही मेटल्स, काही नॉन मेटल्स आणि काही मेटोलॉइड्स असे त्याच्यामध्ये त्याचे जे टाइप्स आहेत ते टाइप्स याच्यामध्ये होते. आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजून आपण काय करतो, त्याचं क्लासिफिकेशन करतो. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज वरून आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज वरून. आता हे झालं याची सगळी इन्फॉर्मेशन. आता सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आता सुरुवात होतोय आणि तोच परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. तर पहिलं जर आपण बघितलं
तर याच्यामध्ये तुम्हाला दिलंय डोबेर आयनर ट्रायड. आता काय डोबेर आयनर ट्रायड? तर डोबेर आयनर ट्रायड जो आहे, डोबेर आयनर एक शास्त्रज्ञ होता. डोबेर आयनर ट्रायड. आता डोबेर आयनर ट्रायड्स काय? तर आता हा जो शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञानं काय केलं, तर एक ग्रुप घेतला. कितीचा ग्रुप घेतला? 3चा ग्रुप घेतला. म्हणजेच असे किती एलिमेंट घेतले त्यानं? एलिमेंट्स किती घेतले? तर 3 घेतले. म्हणजे 3चा काय घेतला? ग्रुप घेतला. 3चा ग्रुप घेतला. दुसरं काय घेतलं? तर त्याच्या ज्या सिमिलर प्रॉपर्टीज आहे, त्याच्या सिमिलर प्रॉपर्टीज घेतल्या. म्हणजेच केमिकल प्रॉपर्टी, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज घेतल्या. आणि त्या कशानुसार, ते जे एलिमेंट आहेत ते कशानुसार घेतले? तर इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार घेतले. कशानुसार? इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार. इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार त्याची काय केली? अरेंजमेंट केली. काय केली? अरेंजमेंट. इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार काय केलं? ते अरेंज केले. आता मग असे एलिमेंट घेतलेत की त्याची जी प्रॉपर्टीज आहे, केमिकल प्रॉपर्टीज सेम असेल, ते इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार लावले. पण कशानुसार? त्याच्या ऍटॉमिक मासेस नुसार. कशानुसार? त्याच्या ऍटॉमिक मासेस नुसार. ऍटॉमिक मासेस. ऍटॉमिक मासेस नुसार. मग आता हे जे एलिमेंट आहेत, हे एलिमेंट ज्यावेळेस लावलेत त्यावेळेस त्याचा जो मिडल आहे, म्हणजे ऍटॉमिक मासेस मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल द मीन ऑफ अदर 2 एलिमेंट्स. म्हणजे अदर 2 एलिमेंटचा जो मधला जो एलिमेंट्स आहे त्याचा ऍटॉमिक मास नंबर, हे दोन्हीचा जर मीन आपण काढला तर तो काय येईल? तर तो सेम येईल, सारखा येईल. एक एक्झाम्पल बघितलं की लगेच तुम्हाला ते कळेल. आपण एक एक्झाम्पल घेऊ. याच्यावर एक्झाम्पल घेऊ. काय घेऊ? तर याच्यामध्ये लिथियम घेतलं, त्याच्यानंतर सोडियम घेतलं आणि त्याच्यानंतर पोटॅशियम घेतलं. जर आपण याचे ऍटॉमिक नंबर जर आपण बघितले तर लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 6.9. सोडियमचा किती आहे? 23 आणि पोटॅशियमचा किती आहे? 39.1. आता जर याचे ऍटॉमिक मासेस आपण बघितले, हे कशानुसार लावले? इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार. कशाच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार? त्याच्या मास आणि त्याच्या ऍटॉमिक मासेस नुसार ते इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार लावले. आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, कोणत्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या सेम असतील. आता हा जो 23 आहे ऍटॉमिक नंबर, हा मीन असेल कोणाचा? तर या दोन्हीचा. या दोन्हीचा मीन जर हा आला तर हे डोबेर आयनर ट्रायड आहे, अन्यथा हे डोबेर आयनर ट्रायड नाही. चला तर बघू. याला आपण सध्याचं ए नाव देऊ, याला बी नाव देऊ आणि याला सी नाव देऊ. मग कसं सोडवायचं? तर हा मीन काढायचा. म्हणजे बी इज इक्वल टू ए प्लस सी डिवायडेड बाय 2. आलेलं जे उत्तर आहे ते बी च्या काय असेल? सारखं असेल, मीन असेल. मग इज इक्वल टू 23. ए किती आहे? 6.9 प्लस 39.1 आणि डिवायडेड बाय 2. आपण इथं करून बघू. आता याची प्लस करू आपण वरतीची. 39.1 पॉइंट खाली पॉइंट घ्या. पॉइंट इथं 6 9 आणि इथं 0 घ्या. इथं 0 घ्या. 0 0 वरती 1 9 आणि 6 15 आणि 16. चला 1 इथं आले 46 आणि 2 नंतर पॉइंट आहे. किती आले? 46. याच्या पुढचं आपण घेत नाही. म्हणजे किती आलं? 23 इज इक्वल टू, याचा मीन हे दोन्ही सेम आले पाहिजेत. मग इथं 46 डिवायडेड बाय किती? 2. याच्या पुढचं पॉइंट आपण लिहत नाही. म्हणजेच याला जर तुम्ही डिवाइड केलं तर इथं किती येतं? 23 बरोबर 23. म्हणजेच हे जे तुम्हाला दिलंय लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, हे काय आहे? तर हे आहे डोबर आयनर
ट्रायड. हे काय आहे? डोबरायनर ट्रायड. म्हणजे धिस इज अ डोबरायनर ट्रायड. This is a Dobereiner triad. Dobereiner triad. This is a Dobereiner triad. हे काय आहे? डोबेरायनर ट्रायड आहे. तर आज आपण इथेच थांबू. उद्या आपण नवीन टॉपिकला सुरुवात करू. त्याचं नाव आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड सुद्धा एक शास्त्रज्ञ होता. त्याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ. तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा 10वीचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी मी पूर्ण जे चॅप्टर आहेत ते आपल्या YouTube चॅनलवर टाकणार आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.